येणाऱ्या 10 वर्षांमध्ये आमचा आत्ताच 8-9 हजार असलं तर साधारणतः 25 ते 30 हजार रोजगार केवळ लोकल आयटी कंपन्याच देऊ शकतात, एवढी आमची कॅपॅसिटी आहे. आयटी एक्सपोर्टचा एक आकडा डिक्लेअर केला होता, त्यामध्ये कोल्हापूर हे 4 नंबरला येते. ट्रेनिंगला 1-2 महिन्यासाठी पाठवायचे, 3 महिन्यासाठी पण त्यातून ते जॉब तयार झाले नाही. प्रत्येक वर्षी 20-20% मुलं जरी ऑक्युपाय होत गेली किंवा 30% मुलं जरी गेली तरी पुढच्या 10 वर्षात आरामात नाही म्हटलं तरी 25 ते 30 हजार जनरेट होणार. म्हणजे आधीचे कलेक्टर रेखावर साहेब असतील, आता हेडगे साहेब आहेत, त्या दोघांनी सुद्धा कोल्हापूरमध्ये आयटी पार्क करायचं ती 34.36 हेक्टर जागा मंजूर करून म्हणजे मंत्रालयातून मंजूर करून आणली. मिनी सरस ताराराणी महोत्सव जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री, खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर, कोल्हापुरी ठसका, कोल्हापुरी साज आणि खूप काही. प्रदर्शनाला नक्की भेट द्या. दिनांक 14 ते 18 मार्च 2026. वेळ सकाळी 10 ते रात्री 10. स्थळ सासने ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर. 5 मार्च मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी जागा मंजूर करण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्या बरोबर आहेत आयटॅकचे अध्यक्ष प्रताप पाटील आणि संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे सर. नमस्कार सर. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोल्हापूरसाठी आयटी पार्कसाठी जागा मंजूर करण्यात आली, याबद्दल काय सांगा? जर म्हटलं ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं कोल्हापूरच्या आयटी पार्कचा विषय जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाले चालू आहे. म्हणजे कोल्हापुरात आयटी पार्क व्हायला पाहिजे आणि ती जी म्हणजे मागणी आहे किंवा ती म्हणजे गोष्ट आहे ती आता जवळजवळ 15-20 वर्षानंतर म्हणजे कन्फर्म झाली. आणि तुम्ही जर कालच बघितलं तर काल त्याचा GR सुद्धा निघालेला आहे. आणि हे जर बघायला गेलं तर कोल्हापूरसाठी ही खरंच खूप चांगली बातमी आहे. त्याच्यामुळे खूप चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आणि जसं आपल्या महाराष्ट्रातलंच बघायला गेलं तर पुणे, मुंबई आहे किंवा कर्नाटकमध्ये बेंगलोर आहे, जसं हैदराबाद आहे, ह्या आयटी सिटीज आहेत, तसं आता कोल्हापूरला सुद्धा आयटी सिटी म्हणून ओळखलं जाईल असं वाटतंय. आणि याच्यामुळे खूप म्हणजे बाकीच्या इंडस्ट्रीज येणं आणि आयटी येणं, आयटी म्हणून प्रदूषण ऍक्च्युली काही होत नाही, बिकॉज इट्स कन्सिडर्ड ॲज अ रेसिडेन्शियल. सो ही खूपच चांगली बातमी आहे. आणि यामध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये कोल्हापूरचे आपले लोकप्रतिनिधी आहेत, राजेश क्षीरसागर साहेब आहेत, अमल महाडिक साहेब आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ऍक्च्युली सपोर्ट केला. म्हणजे गेले जर 2-3 वर्ष बघितलं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आहे. क्षीरसागर साहेबांनी लक्षवेधीमध्ये ही मागणी केली होती. अमल साहेबांनी नागपूरमध्ये CM साहेबांना पत्र दिलं होतं, शिलार साहेबांना पत्र दिलं होतं. आणि खूप चांगल्या पद्धतीनं मागणी म्हणजे लोकप्रतिनिधींनी खूप चांगल्या पद्धतीनं मागणी केली. त्याचबरोबर आपले जे कलेक्टर साहेब आहेत, म्हणजे आधीचे कलेक्टर रेखावर साहेब असतील, आता हेडगे साहेब आहेत, त्या दोघांनी सुद्धा कोल्हापूरमध्ये आयटी पार्क करायचं याच्या म्हणजे असा चंग बांधला होता म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आणि म्हणजे अशा म्हणजे हे केलं की ती जी कृषीची जागा आहे शेंडा पार्क मध्ये ती 34.36 हेक्टर जागा मंजूर करून म्हणजे मंत्रालयातून मंजूर करून आणली. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तसा चांगला सपोर्ट हा आपले ऍडिशनल कलेक्टर संजय शिंदे साहेब यांचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट आहे. सो मी पहिल्यांदा असं म्हणेन की प्रशासनाचे आम्ही खूप आभारी आहे आणि लोकप्रतिनिधींचे सुद्धा आणि CM साहेबांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहे आयटी असोसिएशनच्या वतीनं आणि कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून सुद्धा आहे. आणि जसं बघितलं आता आयटी पार्क होणार तर याच्यामध्ये भरपूर म्हणजे अँसेलरी जे डेव्हलपमेंट्स आहेत म्हणजे कन्स्ट्रक्शन हे असेल, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असेल, बाकीच्या पण ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदे होणार. आता एकूणच बघायला गेलं तर आता आयटी साठी नवीन जागा तर मंजूर झाली आहे, पण कोल्हापुरात अशा आयटी कंपनी किती आहेत आणि जर आता ही जागा मंजूर झाली आहे तर इथं बाहेरून आयटी कंपन्या किती येऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय? कोल्हापूर साधारणतः 15 वर्षापासून जिल्हा आयटी असोसिएशनच्या मार्फत ज्या काही आयटी कंपन्या आहेत त्या सर्व जागेला प्रयत्न करतायत. आणि प्रशासन सुरुवातीच्या काळात पाठिंबा नसताना सुद्धा आयटी कंपनीने इथं भरपूर प्रगती केली. गेली जर 2006-7च्या दरम्यान ज्या का फक्त बोटावर मोहद्या एवढ्या ज्या का आयटी युनिट्स होते, समजा 8-10 युनिट असतील, ते आता आमचा आयटी असोसिएशनच्या युनिटचा आकडा जवळ 372 पर्यंत गेलेला आहे. आणि या 372 या सर्व याच्यानुसार गेलेला आणि सर्व क्षेत्रामध्ये या म्हणजे आयटीत सुद्धा वेगवेगळे डोमेन्स किंवा क्षेत्र आहेत, त्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या इथल्या आयटी कंपन्या कार्यरत आहे. आणि मेजॉरिटी आयटी कंपनी जी आहे हे कोल्हापूर बाहेर किंवा मग स्टेट लेवलच्या
लेवलचे असतील, देश लेवलचे देशाच्या पातळीवरचे असतील तर सर्व्हिसेस देत आहेत, तर काही कंपन्या आता एक्सपोर्ट सुद्धा करतात. आणि रोजगाराच्या जर बाबतीत म्हणलं तर सुरुवातीला एक काही हजारापासून ते आता जवळजवळ 8 ते 9 हजारचा रोजगार आता लोकल IT कंपन्या आपलं पुरवतात. आणि येणाऱ्या याच्यामध्ये सुद्धा सर्वांचे जे काय ग्रोथ चार्ट बघितला तर येणाऱ्या 10 वर्षांमध्ये आमचा आत्ताच 8-9 हजार असल्या तर साधारणतः 25 ते 30 हजार रोजगार केवळ लोकल IT कंपन्याच देऊ शकतात, एवढी आमची कॅपॅसिटी आहे. आता महाराष्ट्रातला जर सिनारिओ बघितला तर आता जवळचे म्हणलं सांगली असू दे, कोल्हापूर सातारा असू दे, सोलापूर असू दे, इथली जी IT पार्क किंवा IT याच्यातला बघण्याचा दृष्टिकोन आणि कोल्हापुरातल्या IT पार्क बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असावा असं आमचं म्हणणं आहे. कारण तिथं IT कंपन्या, लोकल IT कंपन्या कमी आहेत, परंतु इथं कोल्हापूरमध्ये अगोदरच IT चा जो एक प्रकारची इकोसिस्टम लागते, ती इकोसिस्टम चांगल्या पद्धतीने गेल्या 15 ते 20 वर्षाप्रमाणे डेव्हलप झालेली आहे. आता जी काय IT पार्क करता जागा देऊ केलेली आहे ती जवळजवळ लोकल IT कंपन्या पूर्णपणे युटिलाइज करू शकतात. परंतु फ्युचरच्या दृष्टीनं मोठ्या कंपन्या आल्या तर हरकत नाही. फक्त प्राधान्य आमचं IT असोसिएशन मार्फत असं आहे की लोकल IT आतापर्यंत काही सपोर्ट नसताना गेलं, त्यांना थोडासा प्रशासनामार्फत ज्यादा पाठिंबा, ज्यादा प्राधान्य द्यावा अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला याच्यात जर सांगायचं झालं, जसं सरांनी सांगितलं की सोलापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, इथे हार्डली म्हणजे 5, 10, 15 कंपन्या आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये जर म्हटलं तर IT पार्क करायचं म्हटलं तर त्या 5-10 कंपन्या काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये असं राहतं की तुम्ही बाहेरच्या कंपन्या आणा. पण कोल्हापूरचा सिनेरिओ वेगळा आहे. कोल्हापूरमध्ये ऑलरेडी 372 किंवा म्हणजे मोस्टली 400च्या वरती गेलेले आहे. त्यामुळे बाहेरून कंपनी आणली पाहिजे आणि मग ती रोजगार देईल असं काही मला वाटत नाहीये. कारण कोल्हापूरमध्येच एवढं पोटेन्शियल आहे ऑलरेडी. म्हणजे आणि जर तुम्ही बघितलं म्हणजे मागच्या वर्षी आपल्या देशाच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन मॅडम, त्यांनी जर तुम्ही डिक्लेअर केला होता एक्सपोर्टचा, IT एक्सपोर्टचा एक आकडा डिक्लेअर केला होता. त्यामध्ये कोल्हापूर हे 4 नंबरला येते. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सिटी म्हणजे पुणे मुंबई नंतर 4 नंबरला सिटी येते. म्हणजे 290 करोडचा एक्सपोर्ट होतोय ITचा. पण तसं कोणत्याही जिल्ह्यामध्ये म्हणजे बाकी जर कम्पेअर केला तर किती 5-10 कोटीचा सुद्धा नाही. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सिनेरिओ वेगळा आहे. आणि आता तुम्ही जसं प्रश्न विचारला की मोठ्या कंपन्यांचं, म्हणजे हे माहित नाही. आता तुम्ही जर मोठ्या कंपन्यांचा एक सिनेरिओ बघितला म्हणजे काय आहे बघा की XYZ कंपनी आहे, पुण्यामध्ये असेल, बेंगलोरमध्ये, ती कंपनी म्हणजे समजा आपलं कॉलेज आहे, कॉलेजमध्ये किती मुलं आहेत, 100 मुलं आहेत. तर 100 मुलांमध्ये काय होतं की टॉप 10 असतात, म्हणजे पहिला नंबर येणारे हुशार मुलं आणि बाकीचे 90 पण असतात. मग त्या ज्या कंपन्या असतात त्या वरचे जे 10% लोक आहेत त्यांना ते जॉब देतात. म्हणजे एखादी कंपनी पुण्यामध्ये आहे म्हणून ती पुण्यातल्याच मुलांना घेते असं होत नाहीये, किंवा बेंगलोरमध्ये आहे तर बेंगलोर मधल्याच मुलांना घेते असं होत नाही. टॉप 10 मुलं, क्रीम लेअर म्हणतात त्याला, त्या क्रीम लेअरला जॉब देते. आता मग महाराष्ट्र शासनानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये IT पार्क करायचा हा का हे केलंय, 36 जिल्ह्यामध्ये आपले IT पार्क होणार का करायचं, तर कॉमन जो मॅन आहे म्हणजे जी राहिलेली 90 मुलं आहेत ते भटकत असतात. म्हणजे त्यांना इमिडिएट जॉब मिळत नाही, मग ते क्लासेससाठी जातात, काही लोक मग सोडून देतात, दुसऱ्या फील्डमध्ये जातात. सो मला असं वाटतं की त्या लोकांचा विचार केलाय गव्हर्नमेंटने सुद्धा, आणि आता केला नसेल तर तो करायला पाहिजे. मग ऍक्च्युअल मध्ये ह्या 90 राहिलेल्या लोकांना कोण जॉब देतं, तर तिथल्या त्या स्थानिक कंपन्या देतात. मग आपलं जे IT पार्क आहे ते कोणासाठी आपण केलंय, त्या क्रीम लेअरसाठी. कारण क्रीम लेअरच्या मुलाला जर तुम्ही बघितलं, तुम्ही विचारलं तर तो कोल्हापूरमध्ये थांबायला नाहीच म्हणणार आहे. त्याला अमेझॉन आहे, तुम्ही फेसबुक आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, इकडेच जायचं. त्या कोल्हापुरात कंपनी काही येणार नाही. आणि ते 10 लोकांचं माइंडसेटच वेगळं आणि त्यांना कॉन्फिडन्स वेगळा. राहिलेल्या तुम्ही जर 90-80% मुलांना विचारलं तर त्यांना वाटतं की मला जो जॉब दिला, ऍक्च्युली त्या मुलांना विचारलं, मोठ्या कंपन्या किंवा हे आणण्यापेक्षा त्या मुलांना हा जर प्रश्न विचारला की तुम्हाला वाटतं कोणत्या कंपनीनं कोल्हापुरात यावं, तर ते पहिला म्हणतील की आम्हाला ज्या कंपन्या जॉब देतील त्यांनी कोल्हापुरात यावं. म्हणजे आमचं पोटेन्शियल ओळखून ज्या कंपन्या आम्हाला जॉब देतील त्या कंपन्या. मग त्यामध्ये ऍक्च्युली असा एक समज आहे की मोठ्या कंपन्या आल्यावर जर 100% मुलांना जॉब देत असतील तर ऑलवेज वेलकम. बरोबर. पण तसं होणार नाहीये. त्यामुळं मोठ्याच कंपन्या किंवा छोट्या कंपन्या असं हा भेदभाव पण का केला गेलाय मला समजत नाही. कारण ज्या मोठ्या कंपन्या आहेत
त्या सुद्धा कधी काही छोट्याच होत्या. बरं. त्यांनाही कोणत्या तर राज्याच्या गव्हर्नमेंटनी सपोर्ट केला असेल. आज आपण इन्फोसिसचं सुद्धा बघितलं तर 6 लोकांपासून कंपनी चालू झाली. त्यांनी मग भरपूर काही कर्नाटक गव्हर्नमेंटने त्यांना सपोर्ट केला असेल वाटेवर. मग त्या आता 5 लाख 6 लाखावरती गेल्या. मग त्यांना जर कुणी झिडकारला असतं ही छोटी कंपनी आहे म्हणून तर ती मोठी होणार का? मग आपल्या इथे सुद्धा 6 असू देत, 10 असू देत, 15 असू देत, 100 एम्प्लॉय असणाऱ्या कंपन्या आहेत. सो त्यांचाही विचार व्हायला म्हणजे मला असं वाटतं की आयटी पार्क मध्ये जो ग्रोथ करणार आहे, जो कोल्हापूरच्या मुलांना जॉब देणार आहे, जे क्रीम लेअर सोडून ज्या मुलांना जॉब देणार आहे, त्यांना मला असं वाटतं की इथं आयटी पार्क मध्ये जागा पण द्यायला पाहिजे. कारण ही जागा कोल्हापूरची आहे, कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यातली किंवा राज्यातली नाही. त्यामुळे कोल्हापूरची जी जागा आहे ती 80-90% लोकांचा मुलांचा जो विचार करणारे आहे त्यांना द्यावी. आणि असं होणार नाहीये की ह्या छोट्या कंपन्या ज्या 10% लोक आहेत त्यांना जॉबच देणार नाही, तर नाही देणार. त्यांना उलटा चांगलं पॅकेज सुद्धा देणार. त्यामुळं मोठ्या कंपन्यांचा किंवा असं तुम्ही जर बघितलं एक चेक केलं की अशा 3 टायर 2 टायर सिटीज मध्ये किती आयटी पार्क झाले भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा अजून कुठे कर्नाटकमध्ये, आणि तिथं त्या कंपन्यांनी जागा घेतल्यात त्या युटिलाइज किती झाल्यात. असं आमच्या निदर्शनात आलं की 50-50, 60-60 एकर म्हणजे 10 रुपये, 5 रुपये किंवा 1 रुपयानी घेतल्यात. त्यातल्या 20 एकर जागा सुद्धा युटिलाइज झालेल्या नाहीयेत आणि त्यातून 1000 सुद्धा रोजगार निर्मिती झालेली नाही गेल्या 15 वर्षामध्ये. किंवा काही कंपन्यांनी कंपनी म्हणून घेतली जागा पण तिथं त्या कंपनीचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ठेवलं. म्हणजे तुम्ही भारतातनं मुलं सिलेक्ट करायची आणि तिथं ट्रेनिंगला 1-2 महिन्यासाठी पाठवायची, 3 महिन्यासाठी मग त्यातून ते जॉब तयार झाले नाहीत. मग अशी बरीचशी उदाहरणं आहेत. मग आज समजा आपल्या इथं सुद्धा जी काही 70-80 एकर जमीन आहे ती सुद्धा जर अशाच कुठल्या कंपनीला तुम्ही जर ब्रँड आहे म्हणून दिली आणि ते जर तिथं एखाद्याने ते ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू केलं किंवा तिथे अशाच पद्धतीनं गोष्टी केल्या की 1000 एम्प्लॉय, मग जे आता आपण एवढा आनंद उत्सव साजरा करतोय, कोल्हापूरला आयटी पार्क मंजूर झालं, तो आनंद उत्सव मग आपल्याला त्या आनंदाला म्हणजे मिठाचा खडा पडल्यासारखंच होणार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आयटी पार्क मध्ये किमान पुढच्या 10 वर्षात 25 ते 30 हजार एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला पाहिजे. मीडियम जे आपले ऍव्हरेज मुलं आहेत त्यांनाही जॉब मिळायला पाहिजे. आता तुम्ही म्हटलं की क्रीम लेवलची जी मुलं आहेत त्यांनाच फक्त बाहेर, म्हणजे आता आपण बघतोय की चांगलं म्हणजे चांगली आयटी मध्ये झालेली मुलं बाहेर अनेक ह्याच्यामध्ये जाऊन शिकतात. म्हणजे दिल्ली, मुंबई असू दे, बेंगलोर असू दे, अशा ठिकाणी जातात. पण आता जी राहिलेली मुलं आहेत ती असतील कोल्हापुरात कुठलाही व्यवसाय वगैरे करत असतील, म्हणजे त्यांना यामध्ये चान्स असणार आहे. पण असं मला विचारायचंय की तुम्हाला आता जे कोल्हापूरचे स्थानिक असतील मुलं आणि ती जर बाहेर जॉबला गेले तर त्यांना परत इकडे अपॉर्च्युनिटी मिळू शकेल का? 100% मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे कशी, आता आपण आयटी पार्कची यशस्वीता जर मोजायची म्हटलं तर ते 2 गोष्टींमध्ये मोजता येईल. पहिली गोष्ट म्हणजे किती रोजगार उपलब्ध याच्यातून तयार होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातून किती टर्नओव्हर झाला किंवा किती ओलाढाल झाली या गोष्टी. आता या गोष्टी दोन्ही जरी क्रायटेरिया बघितले तर आतापर्यंत उपलब्ध केंद्र सरकारच्याच आकडेवारीनुसार मोठ्या कंपन्यांच्या पेक्षा मायक्रो आणि स्मॉल कंपन्यांचे रोजगार देणे आणि टर्नओव्हरची ही पर्सेंटेज म्हणजे जो जागा आणि त्याची जर पर्सेंटेज याच्याशी काढलं उलाढाल किंवा जर रोजगार देण्याचे हे पर्सेंटेज बघितलं ते कधीही मायक्रो आणि स्मॉलचं जास्त आहे. आणि आपण कोल्हापूर हा छोट्या ठिकाणी पडतोय आणि आपल्या अगोदरच हे इकोसिस्टम वेल डेव्हलप्ड मायक्रो आणि स्मॉल करत आहे. त्यामुळे हे प्रूव्हन झालेलं आहे. आता जर बाहेर मोठ्या कंपन्यांचं म्हटलं तरी तो प्रश्नचिन्हच आहे. कदाचित प्रशासनानं 2 टायर सिटीमध्ये अशा मोठ्या कंपन्यांनी किती ठिकाणी किती जागा आणि त्याचं पर्सेंटेज काय याचा सुद्धा अभ्यास करावा किंवा आम्ही सुद्धा मागितलं तर आम्ही सुद्धा आकडेवारी देऊ. नक्कीच हे आपले बेटर आपल्या कोल्हापूरच्या टाईपच्या इकोसिस्टमला मायक्रो आणि स्मॉल हे बेटर असेल हे नक्कीच याच्यातून उत्तर येऊ शकेल. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला असा की कोल्हापूरमध्ये जे काही क्रीम आपलं जर टॅलेंट जे म्हटलं जातंय ते क्रीम टॅलेंट हे वर्ल्ड लेवलला बेस्ट आपण शोधत जाणार. ते कोल्हापूरमध्ये असं नाही, कोल्हापूरमध्ये आयटी पार्क झाली काय किंवा न झाली काय ते शेवटी कुठं अमेझॉन किंवा जगात कुठेही जाणार. त्यामुळं तो क्रायटेरिया इथं आपल्याला आयटी पार्कच्या एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीनं लागू होईल असं वाटत नाही. कारण आपल्याला खरोखर इथले जो काय एम्प्लॉयमेंट जास्तीत जास्त म्हणजे जे काय एज्युकेशन मध्ये आपलं 10,000 जे काय
दरवर्षी जे काय समजा बाहेर पडतात स्टुडंट्स त्यांना जास्तीत जास्त रोजगार कोण उपलब्ध देऊ शकते, तर इथलेच मायक्रो आणि स्मॉल देऊ शकतात. याच्या दृष्टीने सुद्धा थोडासा विचार. पण यामध्ये हे होऊ शकते काय, म्हणजे आता तुम्ही म्हटलं ना क्रीम लेवलची मुलं जर त्यांना पण इथं चान्स मिळू शकतोय, पण लोकल आयटी वाली जी मुलं आहेत त्यांना जर जॉब नाही मिळाला तर परत त्याच्यामध्ये संभ्रमावस्था होऊ शकते का? हा, होणार ना. आता तुम्ही जर बघितलं ऍक्च्युअल मध्ये, कारण त्यांना पण बाहेर अपॉर्च्युनिटी मिळते, आम्ही आयटी करून आम्ही इथेच आहोत, अशा प्रकारचं काय होऊ शकतं का? नाही, आता जर तुम्ही बघितलं, आता जी डिक्लेअर झालेली जागा आहे त्या जागेचं पोटेन्शियल किती राहणार, एक 25,000 30,000 एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकते एवढंच आहे. म्हणजे ऍक्च्युली माझ्या मते मला जर विचारलं तर मी सांगेन की हे फर्स्ट फेज आहे आणि हे म्हणजे माझ्या मते 2-3 वर्षातच पुढच्याही 100% जागा युटिलाइज होईल आणि आपल्याला अजून एक कुठेतरी 200 300 500 एकरची जागा बघायला लागेल. आणि हे जर म्हणजे ऍक्च्युली हे कधी होणार, जर हे प्लॅन सक्सेसफुल झाला तर. त्यामुळं कारण कोल्हापूरमधून काय होतं की वर्षाला 12-12,500 मुलं बाहेर पडतात. मग हे सर्व मुलं तर ऑक्युपाय करणं इम्पॉसिबल गोष्टी आहेत एवढ्या याच्यामध्ये. पण ही सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. यातली जरी तुम्हाला म्हणजे प्रत्येक वर्षी 20-20% मुलं जरी ऑक्युपाय होत गेली किंवा 30% मुलं जरी गेली तरी पुढच्या 10 वर्षात आरामात नाही म्हटलं तरी 25,000 ते 30,000 जनरेट होणार. प्लस काही लोक मुलं आपल्या इथली बाहेरची आहेत जी बाहेरच्या देशामध्ये पण आहेत, त्यांना सुद्धा इकडे यायला ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होतील, हे नक्कीच. आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे एक मागणी केली होती की म्हणजे कोल्हापुरातल्या ज्या आयटी कंपन्या आहेत त्यांना प्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे, म्हणजे एकूणच 50% जागा त्यासाठी मिळाली पाहिजे, याबद्दल काय सांगाल? तर 50% ऍक्च्युली 50% म्हणता येणार नाही. ऍक्च्युली आम्ही ते मागणी अशी केली की कोल्हापूरच्याच लोकांना प्राधान्य द्यावं. आणि त्यात आता म्हणजे तुम्हाला अजून एक स्पष्ट सांगतो की कोल्हापूरच्या लोकांना म्हणण्यापेक्षा आमचं असं मत आहे की आयटी असोसिएशनच्या कंपन्यांना तिथं प्राधान्य मिळालं पाहिजे. त्याचा उद्देश काय सांगतो की त्याचा उद्देश असा आहे की ज्या आयटी असोसिएशन आहे गेली 15 वर्ष आहे आणि त्यामध्ये जे मेंबर्स आहेत ते जेन्युइन आयटी कंपनी. जर आपण कोल्हापूर, त्याचे 2 अर्थ होऊ शकतात. जर कोल्हापूरच्या कंपन्यांना द्यायचं म्हटलं तर आता भरपूर कंपन्या रजिस्टर पण होतील, बरोबर, फेक कंपन्या पण रजिस्टर होतील, त्याही जागा मागतील, मग त्या अडवूनच ठेवणार. आज आपण बघितलं आपल्या इकडे सुद्धा काही एमआयडीसी आहेत तिथे जागा अडवूनच ठेवलेल्या आहेत बऱ्यापैकी, त्या काही डेव्हलप झालेल्या नाहीत. एमआयडीसीचा क्रायटेरिया भरपूर आहे की 3 वर्षात जागा ती ऑक्युपाय करायला पाहिजे वगैरे, पण काढून घेतलंय का कुणाचं उदाहरणच नाही. त्यामुळे असं माझं मत राहील की अशा भरपूर साऱ्या कंपन्या नवीन म्हणजे माझ्या मते डिक्लेअर झालेल्या ह्या 5-10 दिवसात सुद्धा आतापर्यंत शेकडो कंपन्या रजिस्टर झाल्या तिला आरओसीला. त्यामुळं अशा सुद्धा कंपन्यांना विचार करायला पाहिजे. पण प्रायमरी माझं मत आहे की कोल्हापूर आयटी असोसिएशन गेली 15 वर्ष कार्यरत आहे. त्याच्यामधल्या ज्या कंपनीज आहेत त्या जेन्युइन आयटी कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये स्मॉल स्केल, मीडियम स्केल सर्व प्रकारच्या कंपन्या आहेत आणि ज्या फक्त आयटी मध्ये काम करतायत आणि सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर ते डेव्हलप करतायत. त्यामुळे आमचं असं मत आहे की म्हणजे आयटी असोसिएशनच्या मेळावा नाही किंवा कोणतेही जर आपण दुसऱ्यांना सुद्धा देण्याला आमचा अजिबात विरोध नाही, तर तिथं आम्हाला कन्सिडर करा तुम्ही की आम्हालाही विचार, असं आमचं मत आहे. कारण आम्ही या ग्राउंड लेवलला काम करणारे लोक आहेत. त्यामुळे ती कंपनी जेन्युइन आहे, किती वर्ष झाले काम करते किंवा आता नवीन सुद्धा रजिस्टर झालेली कंपनी ती सुद्धा कितपत करणार आहे, अनुभव किंवा ते रजिस्ट्रेशन म्हणजे काय इंटेन्शन झाले हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. त्यामुळे आमचं असं मत आहे की आयटी असोसिएशनला कन्सिडर करून त्यामधल्या कंपन्यांना चांगला बूस्ट दिला तर आपल्याला एक आनंदाची गोष्ट ही पण राहील की आपण कोल्हापूरला ग्रोथ करतोय म्हणायला हरकत नाही, कोल्हापूरच्या लोकांना बूस्ट करतोय म्हणायला सुद्धा हरकत. आता तुम्ही म्हणाला की याच्यामध्ये ज्युनियन आयटी कंपन्यांना जास्तीत जास्त याच्यात सहभाग व्हावा आणि त्याच्यातून जास्तीत जास्त रोजगार व्हावा, हे जर आपल्याला जर ध्येय गाठायचं असेल तर आतापर्यंत आम्ही आयटीसून गेली 15 वर्ष याच्यामध्ये प्रूव्हन आहोत तर त्याच्याकरता एखादी कमिटी बनवावी राज्य जिल्हा लेवलला. त्या कमिटीमध्ये आयटीकेचे रिप्रेझेंटेटिव्ह असावे जेणेकरून इतर एमआयडीसी प्रमाणे जागा अडवण्याचा कन्सेप्ट न होता खरोखर ज्युनियर आयटी कंपन्यांनाच म्हणजे ज्या फेक आयटी कंपन्या त्या बाजूला कमिटी बनवली आणि त्याच्यात आयटीकेचा सहभाग असेल तर ते नक्कीच साध्य होऊ शकतं. त्यामुळे आयटी कमिटी आयटीएकेचे मेंबर कमिटीमध्ये व्हावं अशी आमची एक इच्छा अपेक्षा. आता आयटी पार्कला तर जागा मंजूर झाली आहे, पण आयटी पार्क म्हणजे नेमकं काय तिथं होणार काय?
हा, आता तो समज जर तुम्ही बघितला तर आयटी पार्क म्हणजे असे प्रत्येक जिल्हा वाईज वेगवेगळे हे आहेत. म्हणजे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की सांगली, कोल्हापूर, सॉरी सांगली, सातारा, सोलापूर इथे स्थानिक आयटी कंपनीजच नाहीयेत. आणि तिथं मग काय झालं किंवा तिथं पण एक 3,000 5,000 मुलं एव्हरी इयर पास आउट होऊन बाहेर पडतात. सो ते काय होते की मग तिथे तेवढ्या लोकांना जॉब देण्यासाठी तिथं स्थानिक कंपन्या एवढ्या नाहीत, सक्षम नाहीत. मग त्यामुळे काय होतं की एखादी मोठी कंपनी आणा वगैरे असं होतं. पण तुम्ही कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरची ऍक्च्युली ती मागणी नाहीये किंवा काही भ्रम असतील, पण कोल्हापुरातच ऑलरेडी एवढ्या कंपन्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरात फक्त काय आहे की माहित नाहीये कोल्हापुरात एवढ्या कंपन्या आहेत. हा कन्स्टेंट आहे, कारण स्कॅटर्ड आहेत सगळ्या कंपन्या. सो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची वैयक्तिक अशी मागणी आहे की कोल्हापूरच्याच लोकांना, म्हणजे तुम्ही जर वर्तमानपत्रात सुद्धा सर्व ठिकाणी बघितलं तर कोल्हापूरच्याच लोकांना प्राधान्य द्यावं अशी ऍक्च्युली मागणी आहे. आणि म्हणजे आणि त्यामुळं म्हणजे काय म्हणतो आपण की जर तुम्ही मगाशी मला एक प्रश्न विचारला की बाहेरची मुलं जेवढी आता आपण बाहेर गेलेत, आता आम्हाला जर ह्या 4 दिवसातच नाही म्हटलं ना तर एक 40-50 कॉल आलेत ऍक्च्युली की आता कसं होणार आहे, काय होणार आहे. तर आम्ही त्यांना सांगायला लागलोय की येणार आहेत, म्हणजे आता आपल्याला इथं जॉब्स तयार होणार आहेत. आणि ऑलरेडी त्यांना सुद्धा माहित नव्हतं की कोल्हापूरमध्ये एवढ्या कंपनीज आहेत. आणि आता दुसरा एक मुद्दा आहे की ह्या आता कोल्हापूरच्या आपण म्हणतोय सक्षम बनवणं किंवा म्हणजे काय फक्त जागा देणं किंवा काही नाही. म्हणजे आता तुम्ही जर आमचंच माझ्या कंपनीचं इथलं उदाहरण घेतलं, आता अराउंड इथं काय आहे की जवळजवळ 350 ते 400 एम्प्लॉईज. ते इथं जागा इथे नाही म्हटलं तर 10-12 CR इन्व्हेस्ट करून ऑलरेडी सगळं झालेलं आहे. आणि आता जर मला अजून एक 500 लोकांचा सेटअप करायचा किंवा 1000 लोकांचा सेटअप करायचा तर काय होतंय की तर मग मला आणि कुठे तर 20 गुंठ 25 गुंठ जागा घ्या, मग तिथे मी 10 कोटी रुपये गुंतवा की जेवढं माझ्याकडे आता कॅपिटल इन्कम आहे का किंवा माझ्याकडे तेवढी अमाऊंट आहे का, मग तेवढी घ्यायची, नंतर कन्स्ट्रक्शन करायचं आणि मग डेव्हलपमेंट करायचं. ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात, त्यामुळे डिसिजन्स पण होत नाही. पण जर आपल्याला जागा जर समजा मिळाली जर आपल्याला कन्सेशनल रेट मध्ये, तर मग ते पैसे जे आहे ते पैसे तुम्ही डेव्हलपमेंट मध्ये घालू शकताय किंवा कंपनीचे म्हणजे सेल्स ग्रोथ करण्यासाठी तुम्ही वापरू शकताय. आणि ऑटोमॅटिकच त्याचा डबल ट्रिपल म्हणजे तुमच्या पुढच्या 2 वर्षातच डबल ट्रिपल त्याचा इफेक्ट जाणवू शकतोय तुम्हाला. त्यामुळे आमचं असं मत आहे, म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की कोल्हापूरच्या कंपन्या आहेत सर्व सेक्टरमध्ये काम करतात. सर्व सेक्टरमध्ये म्हणजे बँकिंग आहेत, हॉस्पिटॅलिटी आहे, हॉटेल सॉफ्टवेअर्स आहेत, वेब डेव्हलपमेंट मध्ये, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट मध्ये, GIS मध्ये, एव्हरी तुम्ही फाउंड्री मध्ये आहे, तुम्ही कोणतंही घेतला की ही कंपनी. आता AI मध्ये तर 10-15 कंपनी आपल्या ते AI चे प्रोडक्ट पण डेव्हलप केले. त्यामुळे कोणत्या सेक्टरमध्ये नाहीत असं नाही. आता फक्त प्रॉब्लेमच हा आहे की ग्रो करायचा. एखाद्याच 10 लोकांची कंपनी आहे, त्यांना आता समजा एक 50 लाख मध्ये ऑलरेडी इन्व्हेस्ट केल्या आणि त्याला वाढवायचे 20 लोक करायचे, तर त्याला परत जागा घेणं हे करणं जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि रेट पण जागेचे खूप वाढलेले आहेत. त्यामुळं एका ठिकाणी आणावं, जागा कन्सेशनल रेट मध्ये द्याव्यात, म्हणजे कोल्हापूरच्याच कंपन्या ग्रोथ होतील असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणताय की कोल्हापूरमध्ये हे सगळं होईल, म्हणजे कंपन्या एका ठिकाणी येतील, ग्रोथ चांगली होईल, रोजगाराच्या संधी पण चांगल्या उपलब्ध होतील. म्हणजे आयटी पार्कला तरी किती वेळ लागेल? आता ऍक्च्युली जर बघितलं, हे ज्या वेळेला आपले आयटी पार्क डिक्लेअर झालं त्यावेळेला आम्ही कलेक्टर साहेबांशी भेटलो, संजय शिंदे साहेबांशी भेटलो, आपले जे MIDCचे आहेत देशमुख साहेब त्यांच्याशी तर आम्ही खूप चांगल्या छान गप्पा मारल्या. कारण आता ती जागा आहे ती MIDC कडेच जाणार आहे आणि त्यांच्याकडेच बऱ्यापैकी. सो त्यांचा पण एकदम पॉझिटिव्ह आहे. तुम्ही आज जर सकाळला बातमी आल्या ते बघितलं, देशमुख साहेबांनी सांगितलं की ती जागा तर मिळाली की आम्ही इमिडिएट डेव्हलप करायला, म्हणजे तिथं जागा पण एकदम प्लेन आहे, म्हणजे खूप काही डेव्हलपमेंट करायला लागणार आहे असं नाहीये. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की पुढच्या एक 3-4 महिन्यामध्ये जर काही अम्युनिटीज आहेत तिथं म्हणजे इलेक्ट्रिसिटीचे वगैरे, पण त्या सॉल्व्ह होण्यासारख्या आहेत, त्या जर झाल्या तर पुढच्या एक 3-4 महिन्यामध्ये स्टार्ट व्हायला हरकत नाही. आणि कम्प्लिशनला एक समजा 1.5-2 वर्षाचा कालावधी, पण इनिशियल स्टार्ट माझ्यामध्ये 3-4 महिन्यामध्ये होईल, चालू होईल. हो. तर आज आपल्या बरोबर होते आयटॅक कंपनीचे अध्यक्ष प्रताप पाटील आणि संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे. आणि एकूणच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो IT साठी मुद्दा मांडला गेला, जागा मंजूर झाली, त्या संदर्भात आज आपण यांच्याशी चर्चा केली आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि नवीन तरुणांना इथं रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील आणि सगळ्या कंपनी एकत्र आल्यामुळे चांगले डेव्हलपमेंट पण आपल्याला पाहायला
मिळणार आहेत आणि लवकरच ही IT कंपनी आपल्याला कोल्हापुरात पाहायला मिळेल असं मला वाटतंय. तर आज तुम्ही आम्हाला खूप छान IT संदर्भातलं मार्गदर्शन केलं, याबद्दल तुमचे मनापासून आभार. IT एकीकडून सुद्धा माझा महाराष्ट्राचे खूप खूप आभारी आहे. तुम्ही आलात, आमच्या मागणीचा चांगल्या पद्धतीने विचार, आमच्या मत जे आहे ते ऐकून घेतलं, वेळ दिलात आणि खूप खूप आभारी आहे. थँक्यू. आभारी आहे. थँक्यू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.